राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे। सर्वच राजकीय पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली, याचा फटका बसू नये म्हणून अर्ज माघारी घेण्यासाठी बड्या नेत्यांवर बंडखोरांना समजावण्याची वेळ आली आहे। अर्ज माघारीसाठी प्रलोभनं दाखवली गेली आहेत, मनधरणी केली गेली आहे आणि दबाव सुद्धा आणला गेलाय। त्यामुळे थोड्याच वेळात लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे। कोण कोण उमेदवारी अर्ज माघारी घेतात याची उत्सुकता लागली आहे। तर महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षाच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीतीही आखली जाते। काही प्रभागांमध्ये अनपेक्षित उमेदवारी जाहीर करत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चपराक देण्यातही राजकीय नेते यशस्वी झालेत। आता पक्षातील कोणत्याही उमेदवारानं माघारी घेऊ नये यासाठीही नेत्यांद्वारे प्रयत्न झालेले आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान सगळ्याच पक्ष नेत्यांच्या पुढे होतं। उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपलेली आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात बंडखोरी करण्यात आलेली होती। इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केलेली होती। मात्र या सगळ्यांना शांत करण्याचं मोठं आव्हान लोकांसमोर होतं आणि आता ती वेळ संपलेली आहे। लढतीचे चित्र आता काही वेळात स्पष्ट होणार आहे, कारण राजकीय नेते बंडखोरांच्या संपर्कात होते। माघारी घ्या असं वारंवार त्यांच्याकडून दबाव वाढवला गेलेला होता आणि आता राजकीय नेते बंडखोरांच्या संपर्कात आहेत। लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे, ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत विशाल करोळे, प्रताप नाईक, कृष्णात आपले प्रतिनिधी। कृष्णात, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली आहे, काय ताजे अपडेट? मोठं आव्हान नेत्यांसमोर उभं होतं। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली आहे। आता लढती स्पष्ट झालेल्या आहेत। कोणत्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे, कोणत्या बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे, आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे आता कोण कोणाच्या विरोधात लढतेत आणि कोण उमेदवार असणार आहेत हे आता 100% स्पष्ट झालेलं आहे। खास करून मुंबईत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली होती। अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता आणि या बंडखोरांना शमवण्याचं आव्हान हे प्रत्येक पक्षापुढे होतं, परंतु अनेक पक्षांना यामध्ये अपयश आलेलं पाहायला मिळतंय। खास करून शिवसेना ठाकरे गटामध्ये आणि ज्यामध्ये खुद्द युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 193 मधून सूर्यकांत कोळी हे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। ते शाखा प्रमुख होते, त्यांनी उमेदवारी आपला अर्ज मागे ठेवलेला आहे। त्याचबरोबर 197 मध्ये श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज आपला कायम ठेवलेला आहे। त्याचबरोबर 196 मधून संगीता जगताप जे आशिष चिंबूरकर यांची पत्नी पद्मजा चिंबूरकर त्यांच्या विरोधातला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे आणि सूर्यकांत कोळी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। ज्यामुळं त्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त तोटा हा शिवसेना ठाकरे गटाला होताना पाहायला मिळतो। त्याचबरोबर लालबाग परळमध्ये देखील बंडखोरी कायम आहे, ज्यामध्ये पाहायला गेलं तर शिवसेना ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांचा विरोधात विजय इंदुलकर जे शाखा प्रमुख होते त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे ठेवलेला आहे। 205 मधून शिवसेनेच्या दिव्या बडवे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे ठेवलेला आहे। त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या भारती पेडणेकर या उमेदवार आहेत। 106 मधून सागर देवरे जे मुलुंडमध्ये आहेत त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे ठेवलेला आहे। प्रवीण मोराजकर यांच्या विरोधात मात्र जे कमलाकर नाईक यांनी बंड केलेलं होतं त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे ठेवलेला पाहायला मिळतो। त्यामुळं एकंदरीत सर्वाधिक जास्त ठाकरे गटाला या ठिकाणी फटका बसल्याला पाहायला मिळतोय। खास करून भाजपमध्ये मात्र बऱ्याच संख्येनं उमेदवारी अर्ज बंडखोरांनी मागे घेतलेले आहेत। बंड शमवण्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळतंय, परंतु तसं ठाकरे गटामध्ये झालं नाही। काँग्रेसमध्ये देखील बंडखोरी काही प्रमाणात आहे। मनसेमध्ये ज्या अनिशा माझगावकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। अगदी विशालकडे जाते। विशाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक नाराज होते। अनेकांनी बंडखोरी अर्ज दाखल केलेला होता, बंडखोरी केलेली होती आपल्या पक्षामधून आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, ती वेळ सुद्धा संपलेली आहे। काय सध्या संभाजीनगरचं चित्र? रुबिना, तुला पहिले मी चित्र दाखवतोय की आपण अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर आहे आणि इथं आपण बघतोय की चांगली गर्दी आहे। मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतला असा दावा सर्वच पक्ष करतात। बंडखोरीचं सगळ्यात जास्त ग्रहण लागलं होतं ते भाजपला लागलं होतं। भाजपमधून जवळपास 140 वर नाराजांनी अर्ज दाखल केले होते।
पैकी 86 अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि इतर 40 जणांनी वेगवेगळ्या पक्षाकडनं तिकीट घेतलं. भाजपने केलेल्या दाव्यानुसार जवळपास 95% अपक्षांनी त्यांचे अर्ज परत घेतले, तर शिंदे सेनेकडून ज्यांनी तिकीटं घेतली होती, जे भाजपचे मूळ कार्यकर्ते होते, त्यापैकी जवळपास 4 ते 5 लोकांनी विड्रॉ केला आहे असा दावा भाजप करते. त्यामुळे आता भाजपला कुठलीही डोकेदुखी उरलेली नाही असा त्यांचा दावा आहे. तर दुसरीकडे MIM या पक्षात खूप जास्त बंडखोरी झाली होती. MIM मध्ये जवळपास 16 लोकांची तिकीटं कापण्यात आली होती, जे आधीचे नगरसेवक होते आणि त्यामुळे तिथं सुद्धा बंडखोरीला उधाण होतं. मात्र MIMने केलेल्या दाव्यानुसार रात्रीतून त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज या सगळ्या लोकांना मागे घ्यायला लावले असा त्यांचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे रुबिना, पहाटे 5 वाजेपर्यंत ही सगळी नेते मंडळी फिरत होती. स्वतः इम्तियाज जलील सकाळी 6:30 वाजता घरी गेले असते. आताची अपडेट अशी आहे की आपण पाहतो की या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची देखील या ठिकाणी वेळ निघून गेलेली आहे, पण अनेक उमेदवार या ठिकाणी आपण पाहतो की अजूनही माघार घेण्यासाठी या ठिकाणी कागदपत्र घेऊन येताना दिसतात, पण आपण पाहतो की मुदत संपलेली आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उमेदवारी न मिळाल्यानं संतप्त झालेल्या आणि भाजप कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेल्या भाजपच्या बंडखोर ज्या होत्या धनश्री तोडकर यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की हसीना फरास या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या मातोश्री आणि माजी महापौर होत्या, त्यांनी देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. एकूणच आपण पाहतो की महायुतीमध्ये सर्व जोडण्या लावण्याच्या दृष्टीनं ज्या काही नेत्यांनी नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये ते यशस्वी होताना दिसतात. कारण आपण पाहिलं की हसन मुश्रीफ असेल, धनंजय महाडिक असतील आणि त्याचबरोबर राजेश क्षीरसागर असतील किंवा इतर नेते महायुतीमधले आहेत, त्यांनी एकत्रित बसून अशा प्रकारचा तोडगा काढलेला आहे. हा तोडगा काढत असताना काही प्रभागांमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की महायुतीचा उमेदवार देखील त्यांना सोडावा लागलेला आहे, पण दुसरीकडे मात्र अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची एकूण फॉर्म्युला त्यांनी तयार केलेला आहे. त्यामुळे आपण पाहतो की कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये अशा प्रकारची व्यूहरचना कागदावर आखलेली आहे आणि त्याच पद्धतीची व्यूहरचना आखून या ठिकाणी आपण पाहतो की उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली आणि त्या पद्धतीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे जे तुल्यबळ जे कोणी उमेदवार इच्छुक होते, ज्यांनी बंडखोरी केलेली होती, त्यांनी जनस्वराज्य पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले. त्यामुळे काँग्रेसमधून माघार जी या संख्येनं व्हायला पाहिजे होतं त्या संख्येनं झालेले नाहीत. कारण आपण पाहतो की शेवटची उमेदवारी यादी काँग्रेसची ही उशिरा आली, त्यामुळे आपण पाहतो की त्या ठिकाणी काही प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. पण एकूणच आपण पाहतो की महायुतीमध्ये माघारीसाठी जे काही प्रयत्न करायचे होते त्याच्यामध्ये महायुतीचे नेते यशस्वी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. पण एकूणच आपण पाहतो की इच्छुकांची भाऊ गर्दी आणि अपक्षांचा भरणा जो आजही कायम आहे, कारण आपण पाहतो की 3 वाजून गेलेले आहेत आणि उमेदवार या ठिकाणी माघारीसाठी अर्ज देण्यासाठी येण्याचं बंद झालेलं आहे. पण एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध काँग्रेस आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुसरीकडं राजश्री शाहू आघाडी अशा प्रकारची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळं कशा प्रकारचा एकूण अंतिम उमेदवार किती रिंगणात राहतील याच्यावरच इथलं लढत कशा प्रकारे होईल ते ठरेल. पण एकूणच आपण पाहतो की दिग्गजांच्या माघारी करण्यात महायुतीला या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळतं आहे. निश्चित विशाल आणि प्रताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते. खूप खूप धन्यवाद विशाल, प्रताप. मात्र आपण जर पाहिलं तर आता दुसरीकडे एक घडामोड जी आहे ती सुरू झालेली आहे.